गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला, दिसतोय का मी? दिसतोय? आवाज येतोय? Okay, so let's start. So in yesterday lecture, we have started entropy and in entropy we so in the last lecture I have given you some homework. काल खूप पाऊस झाला, तुफान पाऊस झाला, अतिशय पाऊस झाला. ठीक है, पावसाची गरज होती पण एवढी नव्हती. सो अमोनियम क्लोराइड, इसमें अमोनिया प्लस HCl मिलेगा ना? क्या लगता है आपको? सो वेरी इजी. देखो, सॉलिड है, इधर एक मॉलिक्यूल है, सिंपल सी बात है, इधर एक मॉलिक्यूल है और यहाँ पे दो मॉलिक्यूल है, तो डिकम्पोजिशन प्रोसेस है ना? यहाँ पे एक मॉलिक्यूल, यहाँ पे दो मॉलिक्यूल, सो डिकम्पोजिशन प्रोसेस है. सो आपको पता है एंट्रोपी इंक्रीज हो रहा है, यानी डेल्टा एस क्या है आपका? पॉजिटिव है. दैट इज डेल्टा एस इज ग्रेटर देन 0. दैट इज पॉजिटिव. ठीक है. यहाँ पे इधर के साइड में चार मॉलिक्यूल हैं और चार मॉलिक्यूल से दो है ना, चार मॉलिक्यूल से दो मॉलिक्यूल बन रहे हैं, यानी इसका मतलब ऑब्वियसली यहाँ पे डेल्टा एस नेगेटिव है, लेस देन 0 है. ठीक है. यहाँ पे Br2 और Br2 मॉलिक्यूल तो एक है, मॉलिक्यूल एक ही है, लेकिन एलिमेंट एक ही है, लेकिन ये लिक्विड है और ये गैस है. सो लिक्विड से गैस में जाते वक्त मैंने आपको सिखाया है कि गैस की एंट्रोपी ज़्यादा होती है, यानी इसका मतलब यहाँ पे डेल्टा एस आपका ग्रेटर देन 0, दैट इज पॉजिटिव है. और मुझे जितने लोगों ने भेजा था होमवर्क, उन सब लोगों का होमवर्क बराबर था. ठीक है. 2SO2 प्लस O2 gives 2SO3, यानी तीन, एक और दो, तीन मॉलिक्यूल से दो मॉलिक्यूल बन रहे हैं, यानी ऑब्वियसली यहाँ पे डेल्टा लेस देन 0 है, यानी निगेटिव वैल्यू है. और आपको पता है कि N2 एलिमेंट सेम है ना, गैस भी सेम है, मतलब नेचर स्टेट भी सेम है ना, एलिमेंट भी सेम है, स्टेट भी सेम है, लेकिन यहाँ पे 10 एटमॉस्फेयर है और यहाँ पे 1 एटमॉस्फेयर है. सो 10 एटमॉस्फेयर से 1 एटमॉस्फेयर अगर कोई जा रहा है एट कॉन्स्टेंट टेम्परेचर, तो यानी इसका मतलब टेम्परेचर इज लोअरिंग इन प्रेशर, मतलब प्रेशर कम हो रहा है. तो प्रेशर लो होता है, तो आपको बोला था मैंने कि गैस अपना वॉल्यूम ऑक्यूपाई करेगा ज्यादा, रैंडमनेस, उसको घूमने के लिए और जगह मिल जाएगी, उसको घूमने के लिए और जगह मिल जाएगी, यानी इसका मतलब है एंट्रोपी इंक्रीज होगा, यानी वो ग्रेटर देन 0 होगा. सो क्या सब लोगों के आंसर आ गई है? क्या सब लोगों के ये आंसर आ गए? सगळे राइट आले ना? ठीक है. चलो, ओके. चलो नेक्स्ट पॉइंट पढ़ते हैं. इसमें हमने कहाँ तक पढ़ा था रे इसमें? तो मेरे ख्याल से हमने चलो पेज नंबर निकाला क्या आप लोगों ने? 183, पेज नंबर 183 निकाला. निकाला सब लोगों ने पेज नंबर 183. So whenever heat is added to the system, it increases the molecular motions, causing increased randomness in the system. Thus heat Q is randomizing influence on the system. हाँ, निकाला सब लोगों ने. तो एंट्रोपी के बारे में हम पढ़ रहे थे, तो सिंपल सी बात है भाई कि
वो बोल रहे हैं, निकाला आपने वो पैराग्राफ, उसके ऊपर वो 3 नंबर का पैराग्राफ है ना, व्हेनेवर हीट इज एडेड, हाँ वो जो दूसरा पैराग्राफ है वो तो हमारा हो चुका, वो हमने हुआ था ना हमारा। नाउ लेट अस ट्राई टू क्वांटिफाई एंट्रोपी। वन वे टू कैलकुलेट द डिग्री ऑफ डिसऑर्डर और chaotic distribution of energy among molecules would be through statistical method which is beyond the scope of this treatment. Other way would be to relate this process to the heat involved in a process which would make entropy a thermodynamic concept. Entropy, like any other thermodynamic property such as internal energy U, enthalpy H, is a state function and delta S is independent of path. यानी इसका मतलब मैंने लिख के भी दिया था कि डेल्टा एस आप लोगों का स्टेट फंक्शन है, हम एग्जैक्टली एंट्रोपी को कैलकुलेट नहीं कर सकते, हम इसमें चेंज कैलकुलेट करते हैं, सही है। नाउ व्हेनेवर हीट इज एडेड टू द सिस्टम इट इंक्रीजेस मॉलिक्यूलर मोशंस कॉजिंग इंक्रीज रैंडमनेस इन द सिस्टम, दस हीट हैज अ रैंडमाइजिंग इन्फ्लुएंस ऑन द सिस्टम। सही है, सिंपल सी बात है भाई, अगर आप किसी सिस्टम को हीट दे रहे हो, आप अगर किसी सिस्टम को हीट दे रहे हो, अगर आप किसी सिस्टम को हीट प्रोवाइड कर रहे हो, क्यों दे रहे हो, यानी इसका मतलब ऑब्वियसली मॉलिक्यूलर की मोशंस बढ़ेंगी, यानी हीट इंक्रीजेस, ये है ना, मॉलिक्यूलर मोशंस इंक्रीजेस, मॉलिक्यूल के मोशन भी इंक्रीज होने वाले हैं, और जैसे ही मॉलिक्यूल के मोशंस इंक्रीज होंगे यानी इसका मतलब उन मॉलिक्यूल का जो रैंडमनेस है वो भी इंक्रीज होगा, और रैंडमनेस इंक्रीज होता है मतलब एंट्रोपी भी इंक्रीज होती है। तो बहुत सिंपल बातें हैं, यानी हीट हैज रैंडमाइजिंग इन्फ्लुएंस ऑन सिस्टम, है ना, म्हणजे हीट वाढली म्हणजे ऑब्वियसली रॅन्डमनेस वाढणार आहे याच्यामध्ये, ठीक आहे। कॅन वी देन इक्वेट डेल्टा एस विथ क्यू, वेट can we then equate delta S with Q? Wait, वाह, ठीक है। Experience suggests that the distribution of heat also depends on the temperature at which heat is added to the system. परत एक बार, experience suggests us that the distribution of heat also depends on the temperature at which heat is added to the system. म्हणजे काय, इसका मतलब ये है कि आप हीट कौन से टेम्परेचर पे ऐड कर रहे हो, दैट इज ऑल्सो इंपॉर्टंट। हा पॉइंट ना कळत नाही पण खूप मस्त एकदम भारी पॉइंट आहे, तुम्हाला कळाल्यावर खूप भारी वाटेल हा पॉइंट, है ना, ठीक आहे। मी एकदा वाचून घेतो पुढे। A system at higher temperature has greater randomness in it than one at lower temperature. ठीक है, हाई टेम्परेचरला जास्त रँडमनेस आहे लो टेम्परेचर पेक्षा। Thus temperature is the measure of average chaotic motion of particles in the system. Obviously अपन टेम्परेचर जर लोअर टेम्परेचर नहीं, लोअर टेम्परेचर के ऊपर रैंडमनेस कम है, हाई टेम्परेचर के ऊपर रैंडमनेस ज्यादा है, ऑब्वियसली सिंपल है ना। लो टेम्परेचर पे रैंडमनेस कम है, हाई टेम्परेचर पे रैंडमनेस ज्यादा है, यानी टेम्परेचर आपको वो कैओटिक मोशन या डिसऑर्डर का जो मोशन है पार्टिकल का वो आपको बताएगा, ठीक है। हीट एडेड टू अ सिस्टम एट लोअर टेम्परेचर कॉजेस ग्रेटर रैंडमनेस देन, हा पॉइंट मी तुम्हाला सांगत होतो, हीट एडेड टू अ सिस्टम एट लोअर टेम्परेचर कॉजेस ग्रेटर रैंडमनेस देन व्हेन सेम क्वांटिटी ऑफ heat is added to it at higher temperature. This suggests that the entropy change is inversely proportional to the temperature. Delta S is related with Q and T for a reversible reaction is delta S is equal to Q reversible by T. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की फक्त है ना एंट्रोपी इज ऑल्सो डिपेंड, इसका सिंपल से मतलब मैं लिख के देता हूं, इज ऑल्सो डिपेंड्स ऑन, एंट्रोपी इज ऑल्सो डिपेंड ऑन टेम्परेचर along with Q यानी हीट, ठीक है। we know
at high temperature entropy is more at high temperature than low temperature. सिंपल सी बात आहे. चला 2 पॉईंट कळाले का मला? हो किंवा नाही सांगा लवकर फटाफट. एंट्रॉपी इज ऑल्सो डिपेंड ऑन टेम्परेचर अलॉंग विथ क्यू. ठीक आहे, फक्त ती हीटवरच डिपेंड नाही, ती टेम्परेचरवर पण डिपेंड आहे. कशी? कारण आपल्याला माहिती आहे एंट्रॉपी ही जास्त असते ॲट हाय टेम्परेचर दॅन लो टेम्परेचर. म्हणजे 2 पॉईंट आहे. क्यू इंक्रीजेस, मॉलिक्युलर मोशन इंक्रीजेस, रैंडमनेस इंक्रीजेस, एंट्रॉपी इंक्रीजेस, है ना. टेम्परेचर इंक्रीजेस, रैंडमनेस इंक्रीजेस. टेम्परेचर बढ़ेगा, रैंडमनेस बढ़ेगा. लेकिन क्यू तो ठीक है, क्यू की कोई बात नहीं है, वो तो हीट दे रहे हैं. एक सिंपल चीज है, वो हीट दे रहे हैं मतलब मॉलिक्यूलर मोशन बढ़ेंगे, मॉलिक्यूलर मोशन बढ़ेंगे मतलब रैंडमनेस बढ़ेगा. वो तो सिंपल सी बात है, सिंपल सी बात है, वो कुछ ज्यादा ये नहीं है. टेम्परेचर की बात बहुत अलग है. टेम्परेचर हमें पता है कि भाई हाई टेम्परेचर पे रैंडमनेस ज्यादा होता है, लेकिन आप हीट सप्लाइड कब करते हो उसके ऊपर भी. हीट सप्लाई आप कौन से टेम्परेचर पे करते हो दैट इज ऑल्सो इंपॉर्टेंट. हाँ, बट इसका ही पॉइंट है. बट हीट सप्लाई है ना, बट वी कैन से बट, हाँ, बट एट विच टेम्परेचर we are supplying the heat is most important. आता हे इम्पॉर्टंट कसं आहे मी तुम्हाला सांगतो ते. ठीक आहे, बघा खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे, खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे. म्हणजे हा पॉईंट कळाला म्हणजे तुम्हाला डेल्टा एसचा फॉर्म्युला कळेल तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. क्यू सोबत टेम्परेचरवर डिपेंड आहे, हाय टेम्परेचरला जास्त असते. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. इज मोर, एंट्रॉपी इज मोर ॲट हाय टेम्परेचर दॅन लो टेम्परेचर, बट ॲट विच टेम्परेचर वी आर सप्लाइंग द हीट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सर सिस्टीमचं की सराउंडिंगचं टेम्परेचर ते नाही कळालं. निखिल तू पण आता मला असं विचारणार, मग मी कोणाकडे बघायचं? अरे मला सराउंडिंग सोबत काय घेणं देणं आहे? मी कशाचा अभ्यास करतोय? अरे मी सिस्टीमचा अभ्यास करतोय ना. ठीक आहे, केला ना अपमान माझा. टेम्परेचर वाढलं की एंट्रॉपी वाढते, हीट दिलं की एंट्रॉपी वाढते. पण हीट कोणत्या टेम्परेचरला देता येते अतिशय महत्त्वाचं आहे. सिस्टीमला. कारण आपण रँडमनेस कोणामध्ये बघतोय? सराउंडिंग मध्ये बघतोय का रँडमनेस? याला काय अर्थ आहे? समजा फॉर एक्झाम्पल AC बंद आहे का रे? ठीक आहे, तर म्हटलं गरमी कसं करते थोडी. फॉर एक्झाम्पल Q is supplied, heat is supplied at 25 degrees centigrade.
and heat is supplied at 50 degrees centigrade. तुम्हाला काय वाटतं की कोणत्या केसमध्ये एंट्रॉपी जास्त वाढणार? हे म्हणजे तो पॉइंट आहे. नीट वाचा, 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 नीट वाचा. जर तुमचा आन्सर ए असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला तो पॉइंट कळालेला आहे. जर तुमचा आन्सर बी असेल सेकंड, याचा अर्थ तुम्हाला तो पॉइंट कळालेला नाही. तुमचा आन्सर जर फर्स्ट असेल तर तो तुम्हाला पॉइंट कळाला, कारण तुम्ही एनसीईआरटी वाचून पण कळत नाही तुम्हाला. म्हणजे काय याला अर्थ आहे? अरे बाबा, हीट सप्लाइड ॲट लोअर टेम्परेचर विल गिव्ह मोर. अरे बाबांनो 50 डिग्रीला ऑलरेडी रँडमनेस जास्तच आहे ना. मग त्याला अजून हीट दिली तो किती वाढणार आहे? अरे पण जो कमी टेम्परेचरला वाढवतो तो जास्त रँडमनेस वाढणार ना त्याचा. मरे हुए को मारना, मरे हुए को मारना मतलब इस टेम्परेचर पे हीट करना. म्हणजे ऑलरेडी त्याचा रँडमनेस वाढलेला आहे टेम्परेचर वाढल्यामुळे, आणि परत तुम्ही त्याला हीट देणार तर अजून किती वाढणार आहे त्याच्यामध्ये रँडमनेस. कळाला का पॉइंट? कळाला का? हीट सप्लाइड है ना, है ना. दिस इज केस फर्स्ट, दिस इज केस 2. heat supplied at low temperature gives more randomness than heat supplied at high temperature. अरे टेम्परेचर वाढल्यामुळे ऑलरेडी रँडमनेस वाढलेला आहे, तुम्ही काय वाढून वाढून किती वाढणार त्याच्यामध्ये? कळाला का पॉइंट सगळ्यांना? अरे बाबांनो, ऑलरेडी एखादी गोष्ट 100 डिग्रीला गेलेली आणि तुझ्यामध्ये खूप रँडमनेस वाढलेला आहे. तुम्ही ऑलरेडी समजा 0 ते 100 डिग्री पर्यंत ऑलरेडी हीट केलेला आहे, त्याला वाढलेला आहे, आणि परत एकदा 100 डिग्रीला वाढवता तर तो वाढणार किती ना? तो ऑलरेडी तो वाढलेला आहे ना. हा कनक म्हणतोय ते खूप बरोबर आहे. क्वाटर्नरी कार्बनवर हायड्रोजन लावण्यासारखं आहे. हे क्वाटर्नरी कार्बन म्हणजे असं काही नहीं वाढणार नहीं. अरे म्हणजे मतलब ऐसे नहीं कि वो बढ़ेगा नहीं, लेकिन ज्यादा बढ़ेगा कौन से केस में रैंडमनेस है. मतलब ज्यादा कौन से केस में रैंडमनेस है. मान लो ऐसे समझ लो कि यहाँ पे गैस के मॉलिक्यूल है, यहाँ पे गैस के मॉलिक्यूल है, और यहां पे टेम्परेचर है 20 डिग्री फॉर एग्जांपल. और अभी मैंने उसको बढ़ा दिया टेम्परेचर. है ना, बरोबर आहे. तुम्ही ऑलरेडी बरोबर आहे. तेजस्विनी म्हणते तुम्ही ऑलरेडी आता मोटिवेट झालेले, 25 ते 50 गेले ना तर मोटिवेट झाले तुम्ही, है ना. पण तुम्ही 50 ऑलरेडी मोटिवेटेड, किती मोटिवेटेड होणार आहे? हा म्हणजे याचा अर्थ काय मला सांगा, एंट्रॉपीचा चेंज कुठे जास्त आहे? एंट्रॉपीचा चेंज कुठे जास्त आहे? पहिल्या केसमध्ये का दुसऱ्या केसमध्ये जास्त आहे? हे हाई टेम्परेचर है ना, 25 डिग्री और 50 डिग्री में 50 डिग्री हायर टेम्परेचर, ये टेम्परेचर ज्यादा है, तो एंट्रॉपी का चेंज कौन से केस में ज्यादा? फर्स्ट केस में ज्यादा. हा बरोबर आहे. जेवण झाल्यावर आपण परत जेवण करतो का? थोडंफार खातो ना. हा गुलाबजामुन वगैरे असं तर मला स्वीट चालेल म्हणतो आपण, तसं आहे ते, थोडंफार काहीतरी. अलग लक्षात आलं का लक्षामध्ये? तर हीट सप्लाइड ॲट लो टेम्परेचर. हे मग मला सांगा एंट्रॉपीचा चेंज, मग मला सांगा बाळांनो एंट्रॉपीचा चेंज हीटला काय आहे, कसा आहे? हीटला कसा आहे लवकर सांगा. हीटला कसा आहे लवकर सांगा. हीटला कसा आहे लवकर सांगा. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का? हो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि बाळांनो मला सांगा एंट्रॉपीचा चेंज टेम्परेचरला कसा आहे?
एंट्रॉपीचा चेंज टेम्परेचरला कसा आहे आता कळालं का तुम्हाला? हा, चेंज कुठे जास्त वाढणार वाढणार, अरे टेम्परेचर वाढवा एंट्रोपी वाढणार, पण जास्त चेंज कुठे होणार? जे कमी टेम्परेचर मध्ये असताना वाढवल्यानंतर जे होतं ते. पण एखादा ऑलरेडी हाय टेम्परेचरला एंट्रोपी देत आहे तर तिथे किती चेंज होणार ना. यस, यानी एंट्रोपी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. और हम बात कर रहे सिस्टम की, यानी इसका मतलब है, और आपण कोणती प्रोसेस बघतोय? आपण रिव्हर्सिबल प्रोसेस साठीच सांगतोय फक्त. आपली स्टडी स्ट्रिक्ट आहे. तुम्हाला जी स्टडी दिली ती रिव्हर्सिबल प्रोसेस साठी दिलेली, इरिव्हर्सिबल प्रोसेस साठी नाही दिलेली तुम्हाला. ठीक है. सो यानी इसका मतलब है डेल्टा एस ऑफ सिस्टम इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल divided by T. Have you got this formula? Have you got this? Delta S system is equal to Q reversible by T. आपण ते हिट देतोय, आपण हिट देतोय. कळालं का? Q ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, टेम्परेचरला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. लिहा. कळालं का सगळ्यांना? ए मुलांनो, कळाल सगळ्यांना? मग याचं युनिट काय येईल रे? जूल पर केल्विन है ना. आणि ही कशी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, बरोबर? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. अच्छा, डेल्टा एस सिस्टीमचा जर क्यू रिव्हर्सिबल बाय टी आहे तर मला सांगा बाळांनो, डेल्टा एस सराउंडिंग काय असेल? डेल्टा एस सराउंडिंग हीट इव्हॉल्व होते म्हणजे काय असणार आहे? क्यू रिव्हर्सिबल बाय टी. फक्त प्लसच्या ठिकाणी साइन येणार, तुमचं मायनसचं साइन येणार फक्त. बस निगेटिव्ह व्हॅल्यू राहिल्याची. ओके. आणि जर मी तुम्हाला फॉर ॲडियाबॅटिक रिव्हर्सिबल चेंज साठी जर विचारलं, ॲडियाबॅटिक रिव्हर्सिबल चेंज साठी जर मी तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला माहिती आहे क्यू इक्वल टू 0 असतं, म्हणजे डेल्टा एस इक्वल टू काय येणार? 0 येणार. आणि डेल्टा एस जिथे 0 असतो त्याला आपण म्हणतो आयसोएंट्रॉपिक प्रोसेस. त्याला तुम्ही काय म्हणत असतात? आयसोएंट्रॉपिक प्रोसेस. लक्षामध्ये हे झालं असेल तुमचं मे बी. ठीक आहे. ओके, क्लियर एवरीवन? हो गया? झालं का रे? जिथे डेल्टा एस तुमचा 0 असतो त्याला आयसोएंट्रॉपिक प्रोसेस म्हणतो. ओके. आणि आपण तिथे त्याला हे पण म्हणू शकतो ना, इक्विलिब्रियम मध्ये आहे असं पण म्हणू शकतो आपण त्याला, त्या प्रोसेसला. रिव्हर्सिबल प्रोसेस जी आहे ती इक्विलिब्रियम मध्ये आहे असं पण म्हणू शकतो. ठीक है. उसके बाद आपको दिया है द टोटल एंट्रोपी चेंज डेल्टा एस टोटल फॉर द सिस्टम एंड सराउंडिंग ऑफ अ स्पॉन्टेनियस प्रोसेस इज गिवन बाय, है ना. अगर आप लोगों को पूछा कि डेल्टा एस टोटल, तो आपको पता है डेल्टा एस टोटल इज इक्वल टू होगा आपका डेल्टा एस ऑफ सिस्टम प्लस डेल्टा एस ऑफ सराउंडिंग. सिंपल सी बात है ना. यानी जो आपका जो डेल्टा एस टोटल होगा वो ग्रेटर देन 0 होगा फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस. लक्षात ठेवायचं, स्पॉन्टेनियस प्रोसेस साठी तुमचा डेल्टा एस काय असतो?
ग्रेटर दॅन 0 असतो, म्हणजे पॉझिटिव्ह असतो. आणि जर नॉन स्पॉन्टेनियस असेल तर सोपी गोष्ट आहे, डेल्टा एस टोटल तुमचा काय राहणार, लेस दॅन 0 राहणार. ठीक आहे, आहे पुढे घेऊ आपण. अच्छा, दिलंय त्यांनी, व्हेन अ सिस्टम इज इन इक्विलिब्रियम द एंट्रोपी इज मॅक्झिमम अँड द चेंज इन एंट्रोपी डेल्टा एस इक्वल टू 0. ठीक आहे, ॲट इक्विलिब्रियम कंडिशनला डेल्टा एस तुमचा 0 असतो, त्याला आयसोएंट्रॉपिक म्हणतो आपण. ठीक आहे, आणि फॉर नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस डेल्टा एस विल बी लेस दॅन 0, दॅट इज निगेटिव्ह. सोप्या गोष्टी अतिशय. हे आलं का लक्षात सगळ्यांच्या? डेल्टा एस टोटल म्हणजे डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. ठीक आहे. नाउ वी कॅन से दॅट एंट्रोपी फॉर अ स्पॉन्टेनियस प्रोसेस increases till it reaches maximum and equilibrium. The change in entropy is 0. Since entropy is a state property, we can calculate the change in entropy of a reversible process by Q system, delta S system is equal to Q system reversible system divided by T. म्हणजे तो जो फॉर्म्युला आपण लिहून घेतला तोच आहे, वेगळा काही नाही. ठीक आहे, हे आले का इथपर्यंत? सगळे आले का इथपर्यंत? रीड केलं सगळ्यांनी? सगळ्यांनी सगळं रीड केलं का? सगळ्यांनी सगळं रीड केलं का? Okay. Now we find that both for reversible and irreversible expansion for an ideal gas under isothermal conditions delta U is equal to 0. म्हणजे काय? आपण हे बघितलंय ना, म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण बघितलंय सिस्टीमसाठी आहे ना, आपण काय बघितलंय है ना, आपण बघितलंय की डेल्टा यू फॉर रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्स आयसोथर्मल रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस है ना, आयसोथर्मल T0. आणि आपल्याला माहिती आहे टेम्परेचरचं फंक्शन म्हणजे है ना, डेल्टा यू इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. सो डेल्टा यू आप लोगों का 0 है. लेकिन वहीं पे अगर मैंने डेल्टा एस लिया, सो डेल्टा एस फॉर आयसोथर्मल रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल, आपण इरिव्हर्सिबल साठी कॅल्क्युलेट नाही करते, पण तरी पण रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस साठी जर तुम्ही एंट्रॉपीचा चेंज काढाल तो तुमचा तो 0 नसणार, असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी काही नाही. म्हणजे डेल्टा यू सोबत कम्पेअर केलं तर डेल्टा यूचा आणि डेल्टा एसचं तसं काही त्याच्यामध्ये रिलेशन बनत नाही, असं ते म्हणता येतं. ठीक आहे. सो डेल्टा यू डज नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस वेअर ॲज डेल्टा एस डज. आलं लक्षामध्ये? सिंपल गोष्ट आहे. ओके. अच्छा, इतना ही दिया है. ठीक है. बाद में आप लोगों को कुछ क्वेश्चन दिए हैं, वो भी पढ़ते हैं और बाद में मैं आपको और कुछ अलग पॉइंट बताऊंगा. ठीक है. और आपको प्रॉब्लम नंबर 6.10 दिया है. ये डेल्टा एस टोटल है, डेल्टा एस टोटल है, इसको ये कर लो. प्रेडिक्ट इन विच ऑफ द फॉलोइंग एंट्रोपी इंक्रीजेस और डिक्रीजेस. हे तुम्हाला याच्यामध्ये ते क्वेश्चन नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, खूप फेमस एक्झाम्पल आहे. एगला आपण बॉईल करतो है ना, बॉइलिंग ऑफ एग. ते प्रोसेसमध्ये काय होतं, एंट्रॉपी वाढते का कमी होते? खूप फेमस आहे. एगला बॉईल करताना कमी होते. काय होते? कमी होते. अरे ते असं जमून जातं ना एका ठिकाणी, ते मधलं काय म्हणतो आपण त्याला, येलोइश भाग, यॉक. ठीक आहे. अ लिक्विड क्रिस्टलायझेस इनटू अ सॉलिड. चला सांगा, अ लिक्विड क्रिस्टलायझेस इनटू अ सॉलिड. लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये झालं, एंट्रॉपी डिक्रीज होणार. सोपी गोष्ट आहे. ठीक आहे. टेम्परेचर ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज रेज फ्रॉम 0 केल्विन टू 150 केल्विन. इन्क्रीज होणार. सोपी गोष्ट आहे. आपण टेम्परेचर वाढवलं ना तुम्ही 0 केल्विन टू, म्हणजे मोशन्स वाढणार त्याच्या मॉलिक्यूलच्या.
टू सोडियम बायकार्बोनेट गिव्स सोडियम कार्बोनेट प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस H2. चला सांगा लवकर, सांगा लवकर. इन्क्रीज होणार, सोपी गोष्ट आहे, अतिशय सोपी. एंट्रॉपी वाढली. चौथा, तुम्ही H2 गॅसचं कन्वर्जन 2H मध्ये केलं तर एकापासून 2 बनले ना, मग तिथे पण इन्क्रीज झाले. काय अवघड आहे का? सोपं गोष्ट. आलं सगळ्यांना लक्षात ते सगळे प्रॉब्लेम? यस. चला पुढचा क्वेश्चन त्यांनी दिलेला है, फॉर ऑक्सीडेशन ऑफ आयरन. अच्छा, ये क्वेश्चन को हम सॉल्व करते हैं, लेकिन उसके पहले मैं आपको कुछ अलग पॉइंट्स भी देना चाहता हूं, ठीक है. यहां तो क्योंकि आपका है, उसके बाद ना एक फॉर्मूला ही है, ठीक है. अच्छा चलो, पहले दूसरे भी फॉर्मूले हम डिराइव कर लेते, बाद में मैं आपको और दूसरे पॉइंट बता दूँ, ठीक है. चलो नेक्स्ट पॉइंट पे जाते हैं. नाउ नेक्स्ट पॉइंट इज, अच्छा स्पॉन्टेनिटी पे ही रहते हैं, कोई दिक्कत नहीं है, क्योंकि आपको ना बाद में इन्होंने क्या दिया है, एंट्रोपी. अच्छा ठीक है. अभी पॉइंट ऐसा है आप लोगों का कि हम जो डेल्टा एस इक्वल टू क्यू है ना, रिवर्सिबल या सिंपली क्यू बाई टी लेते हैं, है ना, सिंपली क्यू डेल्टा एस इक्वल टू क्यू बाई टी लेते हैं, ठीक है ना. एक सिंपल सी बात है. अभी होता कैसे है, जो क्यू जो हीट है ना, क्यू जो हीट है, क्या आपको मैंने कुछ पॉइंट सिखाए थे क्या रे? क्यू के कौन कौन से फॉर्मूले हमने सीखे है ना. QP इज इक्वल टू डेल्टा H है ना, QV इज इक्वल टू डेल्टा U, दैट इज है ना QP QV ये सीखा था ना हमने उसमें, ठीक है. तो ध्यान में रखना, हम Q या हीट को हम ये जो सारी चीजें करते हैं, मुझे बोलो डेल्टा H कब होता है? एट कांस्टेंट प्रेशर होता है कि एट कांस्टेंट वॉल्यूम होता है? जल्दी बोलिए. एट कांस्टेंट प्रेशर होता है, QP इज इक्वल टू, और QE इज इक्वल टू डेल्टा U होता है, बराबर है. नाउ यहां पे हम एक कांस्टेंट प्रेशर की बात करेंगे, ठीक है. एट कांस्टेंट प्रेशर एक्चुअली जो Q इज इक्वल टू है, हम उसको H लेंगे, यानी Q विल बी, या सिंपली ऐसे भी मानेंगे हम कि यहां पे हम हीट की वजह से एंथैल्पी का चेंज हो रहा है, या Q इज रिलेटेड विद द H, ऐसे हम यहां पे कंसीडर कर रहे हैं. तो आपका जो फॉर्मूला बनेगा डेल्टा एस का, तो वो क्या बन जाएगा? सो वो बन जाएगा डेल्टा एस इक्वल टू H अपॉन डेल्टा H अपॉन टी, इस तरीके से, ठीक है. क्योंकि हम Q को एंथैल्पी का चेंज भी पकड़ सकते हैं ना, नो प्रॉब्लम, कोई भी दिक्कत नहीं है. तो इसमें आप लोगों को फॉर एग्जांपल, अगर मैंने बोला कि आपको एंट्रोपी ऑफ फ्यूजन निकालना है, मग एंट्रोपी ऑफ फ्यूजनचा फॉर्म्युला काय बनेल रे तुमचा? एंट्रोपी ऑफ फ्यूजनचा फॉर्म्युला तुमचा बनेल की डेल्टा एस ऑफ फ्यूजन इज इक्वल टू डेल्टा एच डिवाइड फ्यूजन एंथैल्पी चेंज ड्यूरिंग फ्यूजन डिवाइड बाय टीएम. टीएम का मतलब क्या है? मेल्टिंग पॉइंट टेम्परेचर, मेल्टिंग पॉइंट टेम्परेचर. क्यूला आपण एंथॅल्पीचा चेंज घेऊ शकतो, कारण हीट दिली तर ऑब्व्हियसली एंथॅल्पीचा चेंज होणार आहे, म्हणून आपण एक स्पेसिफिकली त्याला रिलेट करतोय, किंवा तुम्ही कॉन्स्टंट प्रेशर सुद्धा म्हणू शकता तिथे, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. सो मी एंट्रोपी ऑफ फ्यूजन म्हटलं तर मग त्याचा चेंज जो असेल ड्यूरिंग फ्यूजन प्रोसेस, फ्यूजन हो रहा है मतलब सॉलिड टू लिक्विड में कन्वर्जन हो रहा है, यानी इसमें 1 मोल सॉलिड 1 मोल लिक्विड में कन्वर्ट होने के लिए है ना, जो एंथैल्पी का चेंज है और उसमें जो उसके मेल्टिंग पॉइंट के ऊपर, दैट इज वी कॉल्ड एज डेल्टा एस ऑफ फ्यूजन, ठीक है. सिंपल बात है, ओके. म्हणजे एंट्रोपीचा चेंज जेव्हा 1 मोल सॉलिड लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला त्याच्या मेल्टिंग पॉइंटच्या टेम्परेचरला, ठीक आहे. सोपा आहे. दुसरं कोणतं येणार रे? दुसरं तुम्ही घेऊ शकता एंट्रोपी ऑफ वेपरायझेशन. दुसरं तुम्ही घेऊ शकता एंट्रोपी ऑफ वेपरायझेशन.
है ना. याचा फॉर्म्युला काय येणार तुमचा, दॅट विल बी डेल्टा एस वेपरायझेशन इज इक्वल टू डेल्टा एच वेपराइजेशन, एंथैल्पी चेंज ड्यूरिंग वेपराइजेशन डिवाइड बाय टीबी. टीबी का मतलब क्या है, लिक्विड टू गैस में कन्वर्जन हो रहा है ना, यानी बॉइलिंग पॉइंट पे कन्वर्जन होगा, यानी टीबी का मतलब होगा बॉइलिंग पॉइंट का टेम्परेचर, कौन से टेम्परेचर पे वो बॉइल हो रहा है. उसके बाद रहेगा आपका एंट्रोपी ऑफ सब्लिमेशन. सब्लिमेशन होताना एंट्रोपीचा काय चेंज होतोय, त्याला तुम्ही म्हणणार ऑब्वियसली सॉलिड टू गॅस मध्ये कन्वर्जन होणार, म्हणजे याचा अर्थ डेल्टा एस ऑफ सब्लिमेशन इज इक्वल टू डेल्टा एच ड्युरिंग सब्लिमेशन डिवाइड बाय टेम्परेचर. आता हे कोणतं असणार, सब्लिमेशनचं टेम्परेचर, TH म्हणजे सब्लिमेशन टेम्परेचर. अतिशय सोपे फॉर्म्युले. फक्त आपण इथे काय करतोय, इथे आपण Q ला H घेतोय, कारण ऑब्वियसली हीटचा चेंज झाला म्हणजे एन्थॅल्पीचा चेंज तिथे होणारच आहे. ठीक आहे, तो सिस्टीम होतोय, सराउंडिंग होतोय, कसं आहे ती वेगळी गोष्ट आहे आता याच्यामध्ये. ओके, झालं का लिहून? ए मुलांनो, हा चला नेक्स्ट. आता तुम्हाला माहित आहे की डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल बाय टी असतं. ठीक आहे, नाउ अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आपको पता है एफ काय रे, असं मी घेऊ शकतो का, डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू, असं घेऊ शकतो मी. हा एनसीआरटीचा प्रॉब्लेम नंबर 6.11 घेऊया आपण, 2च मिनिटं फक्त, मला फॉर्म्युला डिराइव करून घेऊ द्या थोड़ा. ठीक है, हाँ तो मैं डी यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, तो मैं इसको डी यू इज इक्वल टू डी क्यू रिवर्सिबल प्लस डी डब्ल्यू ले सकता हूं रिवर्सिबल प्रोसेस के लिए. क्लियर क्लियर एवरीवन, मैं डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू ले सकता हूं ना. मुझे क्यू रिवर्सिबल निकालना है तो मैं क्या करूंगा, है ना, मैं इसको ऐसे भी लिख सकता हूं डी क्यू रिवर्सिबल, कोई दिक्कत नहीं. क्या प्रॉब्लेम है, डी एस लिखूंगा तो भी चलता है, कोई प्रॉब्लेम नाही. आणि मग नंतर इंटिग्रेशन करणार, मग एस टू मायनस एन म्हणजे डेल्टा एस पण घेऊ शकतो मी, अशा प्रकारे पण लिहू शकतो ना मी. तुम्ही असंही लिहा किंवा तुम्ही असंही म्हणा, त्याला काय फरक पडत नाही सध्या. क्यू रिवर्सिबल बाय काय फरक नाही पडणार. सो डी यू इज इक्वल टू डी क्यू रिवर्सिबल प्लस डी डब्ल्यू, यानी डी क्यू रिवर्सिबल विल बी इक्वल टू वॉट, डी यू मायनस डी डब्ल्यू. बरोबर आहे. आणि मी डी क्यू रिवर्सिबल इज इक्वल टू अजून घेऊ शकतो, मला सांगा डी यू इज इक्वल टू काय असतं, किंवा डेल्टा यू इज इक्वल टू काय घेतो आपण, सीव्ही इंटू डी टी घेतो ना, घेऊ शकतो ना आपण, सीव्ही इंटू डी टी घेऊ शकतो ना. हा एन इंटू सीव्ही इंटू डी टी. ठीक आहे, मी फॉर वन मोल घेतो, मी फॉर वन मोल घेतो, काय अडचण नाही. फॉर वन मोल म्हटलं की फक्त सीव्ही इंटू डी टी येईल, फॉर वन मोल मायनस
पी इंटू डी व्ही, बरोबर का? मायनस पी इंटू डी व्ही, बरोबर का? बरोबर आहे. आता तुम्हाला माहित आहे की फॉर आयडियल गॅस, आपण आयडियल गॅससाठी एंट्रॉपीचा चेंज बघतोय. फॉर आयडियल गॅस पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, आणि 1 मोल घेतलंय म्हटलं पी व्ही इज इक्वल टू आर टी. मतलब P इज इक्वल टू क्या आएगा? P इज इक्वल टू आएगा आपका आर टी बाय वी. सिंपल सी बात है, बहुत इजी है. देखो, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, डी यू इज इक्वल टू डी क्यू रिव्हर्सिबल प्लस डी डब्ल्यू. सो डी क्यू रिव्हर्सिबल इज इक्वल टू डी यू मायनस डब्ल्यू. आपण 1 मोल साठी घेतो म्हणून एन इंटू सी व्ही इंटू डी टी येतं, पण आपण सी व्ही इंटू डी टी घेतलं, मायनस पी इंटू डेल्टा व्ही. आणि पी इज इक्वल टू पी व्ही इज इक्वल टू आर टी एन आर टी, पण एन म्हणजे 1 मोल घेतला म्हणून पी इज इक्वल टू आर टी बाय व्ही. यानी फाइनली हमारे पास डी क्यू रिवर्सिबल इज इक्वल टू क्या आया? तो हमारे पास फाइनली डी क्यू रिवर्सिबल इज इक्वल टू आया सी वी इंटू डी टी माइनस आर टी इंटू डी वी बाय वी. पता नहीं, थोड़ा अलग है. ये एनसीईआरटी में तो दिया नहीं, लेकिन मैं आपको बोलता हूं, ठीक है? आपको एनसीईआरटी में क्वेश्चन है ना अभी, वो आ जाएगा आप लोगों को, डोंट वरी. हो गया क्या? आलेत पण लक्षात? पण बाळांनो, थोडा इथे असा चेंज आहे की हे माझं पी इंटू डेल्टा व्ही जे वर्क आहे, थोडं करेक्शन आहे याच्यामध्ये. कशा प्रकारे बघा, हे जे माझं वर्क डन आहे ते निगेटिव्ह वर्क डन आहे. हां, थोडा चेंज करावा लागेल मला. म्हणजे हा जो मायनस माझा डी डब्ल्यू आहे हा ॲक्च्युली असा आहे थोडा, आहे ना? मी मायनसच लिहिलं त्याला, आय एम सॉरी. हा असा आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला? डी क्यू रिव्हर्सिबल इज इक्वल टू सी व्ही इंटू डी टी प्लस पी इंटू डी व्ही. थोडा चेंज, तिथे मी मायनसच लिहिलं ना, साइन तसंच राहिलं ते, आई एम सॉरी. ठीक है, यानी आपका प्लस जाएगा प्लस. ठीक है, नाउ 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 नाही, आपण एक जस्ट सबस्टिट्यूट करतोय त्याला अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. हा नाही, ऑब्विसली आहे, पण डेल्टा यू आहे म्हणजे आपण ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम नाही, तसं म्हणजे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम वगैरे असं घेत नाही आपण फक्त हा जो फॉर्म्युला आहे ना, डी एस इक्वल टू डी क्यू रिव्हर्सिबल बाय टी, म्हणजे आता आपण प्रयत्न करणार आहे वेगवेगळ्या प्रोसेससाठी डेल्टा एस काढण्याचा प्रयत्न करणार आहे आपण. मग ते आयसोबारिक प्रोसेस असेल, आयसोकोरिक प्रोसेस असेल, अशा सगळ्या प्रोसेससाठी आपण डेल्टा एसचा चेंज काढणार आहे. ठीक आहे, ओके. चला, हा फॉर्म्युला आला का रे आपल्याकडे? ओके, क्लियर एव्हरीवन? आता माझ्याकडे जो फॉर्म्युला आहे डी एस इज इक्वल टू डी क्यू डिवाइड बाय टी है ना, तर मी याचं इंटिग्रेशन जर केलं तर तुम्हाला काय वाटतं? याचं मी आता डी क्यू रिव्हर्सिबलचा फॉर्म्युला काय येणार मला सांगा, लवकर सांगा. डी क्यू रिव्हर्सिबल काय आहे? डी क्यू रिव्हर्सिबल सी व्ही इंटू डी टी है ना, सी व्ही इंटू डी टी प्लस सी व्ही इंटू डी टी प्लस आर टी डी व्ही बाय व्ही, बरोबर आहे, डिवाइड बाय टी. बरोबर का? क्लियर आहे? सो डी एस विल बी इक्वल टू वॉट? सी व्ही इंटू डी टी बाय टी घेऊ शकतो मी, प्लस आर इंटू डी व्ही बाय व्ही. हे आलं का लक्षामध्ये सगळ्यांच्या? बरोबर लिहिलं का मी? मला सांगा. तुम्हाला फायनली फॉर्म्युलाच लक्षात ठेवायचं आहे, पण तरी डेरिव्हेशन आपण घेतोय. इथपर्यंत क्लिअर आहे का माझं? लवकर सांगा. बघा बघा,
बरोबर आहे, ठीक आहे. आता नाव आय विल इंटिग्रेट दिस इक्वेशन है ना. डी एसच्या ऐवजी आपण डेल्टा एस जरी घेतलं तरी चालतं, काय हरकत नाही. ते डायरेक्ट डेल्टा एस जरी घेतलं तरी चालतं. आपण याला आता इंटिग्रेट करणार आहे. आता आपण काय करणार आहे, सी व्ही हे इंडिपेंडंट घेतोय आपण है ना. सी व्ही आपण कॉन्स्टंट घेतोय, त्याला वेगळं घेतोय. सी व्ही कॉन्स्टंट घेतोय, इंडिपेंडंट घेतोय टेम्परेचरच्या. मग याला मी काय करणार, इंटिग्रेट करणार फ्रॉम T1 टेम्परेचर टू T2 टेम्परेचर. हे येणार तुमचं dt/T प्लस आर तुमचा कॉन्स्टंट आहे आणि याला इंटिग्रेट करणार आहे मी V1 टू V2 dV/V. बाळांनो मला सांगा फायनली माझ्याकडे काय फॉर्म्युला येणार आहे. माझ्याकडे फॉर्म्युला फायनली येणार आहे का, मेरे पास फाइनली आएगा. मैं अगले पेज के ऊपर लिखता हूं. सर आज मनमथ विभूतेचा बर्थडे आहे. वा. तर मनमथ विभूते यांना औरंगाबादवरून संकेत यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि मनमथच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ही खूप छान अशी इक्वेशन घेतोय आज डेल्टा एसची, है ना. ठीक आहे. सगळ्यांनी या इक्वेशनचा आनंद घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. ठीक है. अच्छा, क्या फाइनली मेरे पास डेल्टा एस, मैं अगले पेज के ऊपर लिख रहा हूं, क्या मेरे पास फाइनली फॉर्मूला आएगा डेल्टा एस. आपको अगर बेसिक रूल पता है इंटीग्रेशन के तो क्या मेरे पास फाइनली फॉर्मूला आएगा डेल्टा एस इक्वल टू सी वी एल एन T2 अपॉन T1 प्लस R इंटू ln V2 अपॉन V1. क्या मेरे प्यारे बच्चों ये सही लिखा मैंने, है ना. जर तुम्हाला बेसिक इंटिग्रेशनचे रूल्स वगैरे माहीत असतील, बरोबर आहे का. कोणीही इक्वेशन लिहिल्याशिवाय जाऊ नये. मनमथच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुणी सुद्धा इक्वेशन लिहिल्याशिवाय जाऊ नये. डेल्टा एस इज इक्वल टू सी वी इंटू एल एन T2 अपॉन T1 प्लस आर इंटू ln V2 अपॉन V1. बस. ठीक है. यानी इसका मतलब ये फॉर्मूला आपको ध्यान में रखना है. व्हेरी सिंपल. आलं लक्षामध्ये, आलं का लक्षामध्ये. ठीक है. तो दिस इज द लास्ट फॉर्मूला. मतलब इसके बाद भी एक फॉर्मूला है, लेकिन ये आपका फॉर्मूला आपको बहुत बारीकी से ध्यान में रखना है मेरे प्यारे बच्चों, बहुत ही बारीकी से लक्षात है. खूप काळजी घेऊन लक्षात ठेवा बरं का याला. ओके. हे जर V2 अपॉन V1 येईल तर P1 अपॉन P2 येईल का नाही रे. मी याला असं पण लिहू शकतो ना, V2 अपॉन V1 म्हणजे तुम्ही P1 अपॉन P2 पण घेऊ शकता ना, याला काय अडचण नाही ना. डेल्टा एस इक्वल टू सी व्ही इंटू ln T2 अपॉन T1 प्लस आर इंटू ln P1 अपॉन P2. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून म्हणतोय, बाकी काही नाही. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून, बाकी काही नाही. ठीक आहे. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं ना, तुम्ही व्हॉल्यूम पण घ्या किंवा प्रेशर पण घ्या, काय फरक पडत नाही दोघांमध्ये. ठीक आहे. दोघांमध्ये घेऊ शकता तुम्ही, काय अडचण नाही. आता समजा मी तुम्हाला विचारलं बाळांनो, मी समजा तुम्हाला फर्स्ट कंडिशनमध्ये विचारलं की फॉर आयसोथर्मल रिव्हर्सिबल चेंज, फॉर आयसोथर्मल रिव्हर्सिबल, हे तुमची काय होणार रे इक्वेशन. फॉर आयसोथर्मल रिव्हर्सिबल तुमची इक्वेशन काय होणार सांगू शकता का मला. आयसोथर्मल आहे म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथून हा पॉइंट निघून जाईल का. म्हणजे तुमचा फायनली फॉर्म्युला काय येईल फॉर आयसोथर्मल, डेल्टा एस इज इक्वल टू सी वी इंटू ln T2 बाई T1. तो ये तो चला जाएगा, यानी बचेगा सिर्फ आपका R इंटू ln V2 अपॉन V1 दैट इज इक्वल टू R इंटू ln P1 अपॉन P2. P1 अपॉन P2. सही हो गया मैं.
अरे सही हूं क्या मैं? हे केव्हा घेतलं आपण? सीव्ही केव्हा येतं रे? सीव्ही केव्हा येतं? जेव्हा आपण हीट कॅपॅसिटी किंवा चेंज हा है ना ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम घेतोय. सीव्ही म्हणजे ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ना, क्यूपी आपण जे फॉर्म्युला शिकलेलो याच्यामध्ये. ठीक आहे. नाव मी समजा ओके हे राहू द्या, सध्या नका लिहू, हा तर आपला एक बेसिक फॉर्म्युला बनलेला आहे. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. अच्छा, मी आता जर तुम्हाला याच्यामध्ये विचारलं एंट्रॉपी चेंज व्हेन प्रेशर इज केप्ट कॉन्स्टंट, entropy change when pressure is constant, तर आपला जो फॉर्म्युला आहे डेल्टा एस इज इक्वल टू काय येईल? काय वाटतं तुम्हाला? आपला जो फॉर्म्युला होता तो काय येईल आता? तर आपला एक फॉर्म्युला आहे ना की डेल्टा एस इक्वल टू सीव्ही. जर मी प्रेशर कॉन्स्टंट ठेवला तर माझा फॉर्म्युला हा बनेल. म्हणजे फॉर्म्युला कसा आहे? डेल्टा एस इज इक्वल टू सीव्हीच्या ठिकाणी सीपी येईल. आता सीपी इक्वल टू एल एन, सीपी इक्वल टू एल एन T2 अपॉन T1 प्लस मी असं घेऊ शकतो ना आर एल एन P1 बाय P2. हा फॉर्म्युलामध्ये समजा प्रेशर जर कॉन्स्टंट असेल म्हणजे याचा अर्थ डेल्टा एस इक्वल टू हा पॉईंट तिकडचा चालला जाईल आणि तुमच्याकडे फक्त राहील CP ln T2 अपॉन T1. अतिशय सोपे, अतिशय सोपे. ठीक आहे. आणि मागचा कुठला घेतला मी? हां, आणि मला सांगा लास्ट वाला डेल्टा एस व्हेन व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट, काय फॉर्म्युला येईल रे तुमचा? सो डेल्टा एस इज इक्वल टू सीव्ही है ना. तुमचं वॉल्यूमचं टर्म चालले जाईल तिकडे है ना. हे जे तुमचं वॉल्यूमचं टर्म आहे यहाँ पे ये आपका वॉल्यूम का टर्म चला जाएगा, यानी डेल्टा एस विल बी इक्वल टू व्हाट? सीव्ही इंटू एल एन T2 अपॉन T1. बघा डेल्टा एस ॲट कॉन्स्टंट प्रेशर सीपी इंटू एल एन T2 अपॉन T1 आणि डेल्टा एस इज इक्वल टू सीव्ही इंटू एल एन अपॉन T1. बस एवढाच फरक आहे. सीपी जर मी कॉन्स्टंट प्रेशर म्हटलं तर सीपी येईल आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटलं तर सीव्ही येईल फक्त. बस एवढाच फरक आहे. बाकी आयसोथर्मल असेल तर तुम्हाला माहिती आहे, आयसोथर्मल असेल तर तुमचा सीव्ही येईल है ना. बस एवढाच फरक आहे. ठीक आहे. सीपी माहिती है तुम्हारा हीट कैपेसिटी एट कांस्टेंट प्रेशर एंड सीवी हीट कैपेसिटी एट कांस्टेंट वॉल्यूम. ठीक है. तो ये डेल्टा एस के सारे फॉर्मूले मैंने आपको लिख के दिए हैं. कल के लेक्चर में हम इसके आगे का पार्ट देखते हैं. आणि तो प्रॉब्लेम नंबर 6.11 आपण सॉल्व करू. प्रॉब्लेम नंबर 6.11. ठीक आहे. उद्या सॉल्व करू त्याला. ठीक आहे. आणि मग राहतो शेवटचा पॉइंट गिब्स फ्री एनर्जी, एंट्रोपी अँड सेकंड लॉ ऑफ थर्मो. अजून मी तुम्हाला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिकचे पॉईंट नाही सांगितलं. ठीक आहे, ते पण सांगून देईल. ओके, चला थोडे दिवस राहिलेले. चलो बाय बाय.